but a livelihood and education through fundamental studies. ग्रामविकासामध्येही महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गावातील महिला शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक विकासात अनेक स्तरावर आपण काम करत आहोत. ग्रामविकासामध्ये महिलांच्या या योगदानाची काही उदाहरणे द्यायची तर आपल्या शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, सामाजिक समाजातील सर्व लोकांना सामान्य ज्ञान, कौशल्य आणि आर्थिक सक्षमीकरण संधी उपलब्ध करून देणे, समाजाचा सर्वांगीण विकास करणे आणि टिकाऊ विकासाचे मार्गाकडे प्रस्तुत करणे. दिलीप संस्था सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एकत्र कृती कार्यक्रमाच्या मागे मुख्य उद्देश आहे. तो वंचित शोषित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बदलत्या काळाची सुसंगत निर्मिती पद्धतीचा विकास करणे यासाठी संस्था आणि मुख्य कार्यावर भर देत आहे. ते म्हणजे रोजगार, शिक्षण आणि आरोग्य, शेती, पर्यावरण, महिला विकास व सक्षमीकरण, कायदेशीर सेवा, पूर्ण सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र. कार्यक्रम राबवणे, त्याचबरोबर या विषयावर प्रशिक्षण देणे, संशोधन करणे आणि अहवाल प्रशिक्षित करणे यावर सुद्धा संस्था भर देते. हे सर्व करण्यामागे संस्थेचा फार मोठा हेतू आहे. तो हेतू म्हणजे गरिबी मुक्ती, शिक्षण आणि सक्षमीकरण, समाजाचं निर्माण करणे. आणि दिलीप संस्था हे हेतू पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्था समाजातील लोकांना जीव सन्मान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या सन्मान आणि सक्षमीकरणाची संधी मिळवून देण्यासाठी काम करत आहे. दिलीप संस्थेचे मागील काही दिवसात तुम्ही सर्व महिलांनी आणि गावकऱ्यांसोबत जे ग्राम विकासासाठी कार्यक्रम आखण्यात आले ते तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आहे. एक म्हणजे यामध्ये पहिला प्रयत्न आपण केला तो म्हणजे रक्तक्षय मुक्त गाव निर्मितीसाठी प्रयत्न केले. या संस्थेत महिलांसोबत बैठका घेतल्या. रक्तक्षय म्हणजे अॅनेमिया या संबंधित महिलांना माहिती दिली, जनजागृती केली, रक्त तपासणी करून हिमोग्लोबिन तपासणी केली. 70% महिलांमध्ये अॅनेमिया उपस्थित दिसून आला. संस्थेची सर्व महिलांना बरोबर रक्तक्षय मुक्तीसाठी घरच्या घरी करता येईल असा आपण उपक्रम करून रक्तक्षय प्रमाण कमी करण्याबाबत प्रयत्न केला. त्यामध्ये परसबाग निर्मिती करण्यासाठी भाजीपाला बियाणे दिले. दुसरा प्रयत्न आपण केला तो महिलांच्या कुटुंबांना रेशन मिळवून देणे. यामध्ये महिलांना गेल्या 8 वर्षापासून रेशन मिळत नाही असे प्रश्न संस्थाकडे मांडला. संस्थेने अन्न सुरक्षा कायदा आधारित प्रश्न दर्शन प्राप्त दिणाऱ्या महिलांना कुटुंबांना रेशन मिळवून देण्याचा प्रक्रियेत मदत करण्यासाठी ठरवले. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर असून या सर्व महिलांना लवकरच रेशन मिळण्यास सुरुवात होईल अशी संस्थेला आशा आहे. तिसरा जो प्रयत्न संस्थेने केला तो म्हणजे गावातील अकुशल मजुरांना गावातच काम मिळवून देण्याचा. यामध्ये रोजगार हमी कायदा आधारित गावातील महिलांना आणि पुरुषांना ज्यांना कोणतेही कुशल काम करता येत नाही अशा लोकांना रोजगार हमी योजनेबद्दल मार्गदर्शन केले. याचा परिणाम म्हणजे गावातील लोकांना गावातच दररोज 273 रुपये प्रमाणे मजुरी मिळेल. बदलत्या नियमामुळे काम जास्त दिवस सुरू राहिले नाही, पण महिलांना आणि लोकांना गावात काम मिळू शकते हा आत्मविश्वास झाला. ज्या कारणामुळे अपेक्षित दिवस रोजगार मिळू शकत नाही त्याबाबत शासन स्तरावर संस्था संपर्क साधून
आहे आणि अडचणीवर मार्ग नक्कीच काढला जाईल. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना संस्थेचे स्थानिक परिसरातील शाळांमध्ये पोषण महत्व विषयावर पालकांमध्ये जागृती होण्यासाठी पालक सभांमध्ये माहिती दिली. तसेच राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने मुलांना खाऊ वाटप आणि विद्यार्थ्यांना कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस म्हणून आर्थिक मदत केली आहे. संस्था लवकरच समाजाच्या विविध स्तरावर आणि विविध वर्गांसाठी आणि विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व 10वी महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या प्रौढांचे शिक्षण काही कारणास्तव अर्धवट राहिलेले अशा महिलांना व प्रौढांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची मदत व मार्गदर्शन संस्थेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करत आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपल्या ग्रामीण भागात मुख्य उपजीविकेला साधन म्हणजे कृषी आहे. दिलीप संस्थेने शेती उत्पादन करण्यासाठी प्रयत्न केला. यात यावर्षी जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने नागली व वरई बीजोत्पादन माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची गडजेजुरी जायाची गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची गडजेजुरी जायाची गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची सासू ग सासरे प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी मी गराजाची घराणी सासू ग सासरे प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी मी गराजाची घराणी थोरली ननंद माझी मोठ्या मायाची थोरली ननंद माझी मोठ्या मायाची गडजेजुरी जायाची गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची करून तयारी बाई बांधल ग थुड
दाखलाया धीर गाडी हाकतोय पुढ, दाखलाया धीर गाडी हाकतोय पुढ. हौस मला मोठी गड पायाची, हौस मला मोठी गड पायाची, गड जेजुरी जायाची, गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची, गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची. करून तयारी बाई बांधल ग तुड, दाखलाया धीर गाडी हाकतोय पुढ. अशी आवड आता हे गोल मेडल मला म्हणजे त्याच्यात भाग बी घ्यायचा नव्हता, पण का भाग घेतला? मी पुढे जात नाही तर तुम्ही पण खेळणार नाही, तुम्ही पण पुढे येणार नाही. याच्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे, आपण खेळलं पाहिजे. हे बघ, लहान मुलं तर शाळेत खेळतात, आज त्यांचं वय आहे, पण आपण लहानपणात गेलं पाहिजे. आपण काय जगलो होतो, काय खेळलो, काय नाही, हे आज पण आपल्याला, आपण पण लहान झालो पाहिजे. जर आपण लहान झालो तरच आपण काय जगलो याचा अर्थ आहे. आपल्याला काय वाटतं, लग्न झालं, सगळ्या गोष्टी, आपला जीव जो आहे तोच आहे, आपल्यात काही बदल झाला, जरी वय झाले असेल, पण आपण खेळलं पाहिजे, आपण त्याच्यात उतरलं पाहिजे. आपल्याला प्रत्येक वेगवेगळे फाउंडेशन येतात, प्रत्येक वेगवेगळे हे येतात, त्याच्यातून आपल्याला ट्रेनिंग दिले जातं सगळ्या गोष्टी. मला एक